राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्य बांधवांनो, 89वा स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करीत आहोत. या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, महिला अध्यक्ष प्रेरणाताई, योगिताताई, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सर्व पदाधिकारी, आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य फक्त ब्रिटिशांपासूनच मिळवायचं होतं असं नाही. ते स्वातंत्र्य आपल्याला गरिबीपासून मिळवायचं होतं. ते स्वातंत्र्य या देशातील जी जातीची उतरंड होती त्याच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं. आणि मग महात्मा गांधी यांनी सुद्धा सांगितलं की स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं, पण सुराज्य मिळणं अजूनही बाकी आहे. कारण हे स्वातंत्र्याची जी फळं देश आज फार मोठ्या प्रमाणावर प्रगती करतोय, पण त्या स्वातंत्र्याची फळं एक ठराविक लोकांपर्यंत जात आहेत ती शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे. यासाठी आपण स्वतःची उन्नती करत असताना आपल्या पाठीमागे कोण आहे जे अतिशय अजूनही गरिबीत आहे, अडचणीत आहे, शिक्षणापासून वंचित आहे, घरापासून वंचित आहे, नोकरीपासून वंचित आहे, त्यांच्याकडे तुम्हाला त्यांच्याकडे पाहावं लागेल. तुम्हाला त्यांच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. शेवटचा मनुष्य ज्या वेळेला सुखी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थात आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपल्या देशामध्ये स्वराज्य आलं असं आपल्याला म्हणता येईल. त्यासाठी अडचणी खूप आहेत. निवडणुका होत आहेत. देशाच्या सरकारची निवडणूक झाली, राज्यांच्या सरकारची निवडणूक झाली. आता नाशिक महानगरपालिका आहे, नाशिक जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या नगरपालिका आहेत. गेल्या काही वर्षापासून त्या झालेल्या नाही. नाशिकच्याच नाही, आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्याच ठिकाणी हीच परिस्थिती आहे. शेवटी तुमचा पक्ष किती मोठा आहे याचं बॅरोमीटर काय आहे, त्याचं मोजणी कशी करायची, म्हणून कुठला पक्ष मोठा आहे त्याची मोजणी जी याच्यावर होईल. तुमचे ग्रामपंचायतीचे किती सरपंच आहे, नगरपालिकेचे किती आले, महानगरपालिकेचे किती आले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, इतर सगळे कोण किती आले त्याच्यावर आहे. पूर्वी सुद्धा जे आहे राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सगळ्यात जास्त जे आहे जागा आपण जिंकत होतो. आता आपल्याला या नवीन परिस्थितीमध्ये आव्हान स्वीकारायचं आहे. ते आव्हान स्वीकारताना केवळ पक्ष किंवा एका जातीवर तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही. निवडणूक तुम्ही लढवाल पण जिंकता येणार नाही. लोक तुम्ही त्यांच्यापर्यंत किती पोहोचलेला आहात, त्यांच्या सुखदुःखामध्ये किती सामील झालेला आहात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. तिथपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. कुठल्याही एका समाजाच्या मतांवर राज्य येत नाही, देश येत नाही,
महानगरपालिका येत नाही, जिल्हा परिषद येत नाही, आणि जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा नगरसेवक येत नाही. त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जावंच लागेल. आणि त्यातही नाशिक शहर, मुंबई, पुणे सगळी शहरं म्हटल्यानंतर तिथे 18 पगड जातीचे लोक असतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आदिवासी असतात, दलित असतात, ओबीसी असतात, ओपन कॅटेगरीचे असतात, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेचे सुद्धा लोक आहेत, तेही आपल्याला बरोबर घ्याव्या. या सगळे जेव्हा तुमच्या बरोबर येतात त्यावेळेला तुम्ही निवडणुकीमध्ये यश तुम्हाला मिळतं. मग कोणी किती विरोध तुम्हाला करू दे, पण लोकांनी तुम्हाला जे आहे सांभाळलं पाहिजे. मागच्या काही निवडणुकांमध्ये आपण पाहिलं, माझ्या स्वतःच्या बाबतीत आपण पाहिलं, किती अडचणीतून असताना सुद्धा सगळ्यांनी मिळून जे आहे ते निवडणूक लढले आणि जिंकून सुद्धा हे तुम्हाला करावं लागेल. नाशिकमध्ये आता ठीक आहे, अनेकाच्या तुमच्या मनांमध्ये जे आहे प्रश्न असेल ते भुजबळ साहेब इथे करतात, नाशिक शहराचं काम तो जिल्ह्याचं काम करतात, ते गोंदियाला का जातात. गोंदियाला मला जायला सांगितलं, मी जाणार नाही. कित्येक वर्षापूर्वी, एक 5-7 वर्षापूर्वी असेल कदाचित, उद्धव ठाकरे वेळेला असेल मुख्यमंत्री असताना मला सांगितलं होतं की पालकमंत्री म्हणून तुम्ही धुळ्याची जबाबदारी म्हटलं काय करायचं असेल ते नाशिकमध्ये, नाही तर कुठे करायचं. आता घरचं सोडून मी कुठे जाऊ. आणि गोंदियामध्ये मी 2-3 दिवस विमानाने जायचं, मग तिकडे जायचं, मग परत गाडी पकडायची, पुढे जायचं, तिकडे सुदैवाने ज्या मुख्यमंत्र्यांनी लोढे साहेबांना तिकीट पाठवलं, चांगली गोष्ट. शेवटी झेंडावंदन करणं महत्वाचं आहे. ते तुम्ही कुठे करता हा महत्वाचा मुद्दा नाही. आज वर्तमानपत्रात पाहिलं, गरिबीच्या झोपडीवर सुद्धा तिथली मुलं झेंडा फडकवित होतं. ते जे आहे खेळ झेंडावंदन आहे. तुम्ही ते कुठे करता माहिती, झेंडा एकच आहे. देशाचं जे आहे शक्ती दाखवणारं शक्तीदर्शक हा ध्वज एकच आहे, त्याला तुम्ही वंदन करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. कुंभमेळा आलेला, कामामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, बोललं पाहिजे. अडचणी असतील, चूक असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज सुद्धा उठवलं पाहिजे की हे चूक आहे, हे करा. पण शहर तुमचं आहे, शहर नाशिककरांचं आहे. त्यामुळे नाशिककरांना काय पाहिजे आहे, नाशिकमध्ये सुद्धा अनेक विचारवंत आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, टाउन प्लॅनर्स आहेत, सगळे आहेत. सगळ्यांना नाशिकच्या चांगलं काळजी आहे. तर सगळ्यांना बरोबर घेऊन यापुढे सुद्धा नाशिकमध्ये विकास कामं झाली पाहिजे याच्याकडे आपण लक्ष करूया. एकूण काय तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवार आपले अध्यक्ष आहेत, प्रांताध्यक्ष गडकरी साहेब, तुम्ही इथे काय करा त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू, पण तुम्ही काय करणार आहात हे महत्वाचं आहे. आणि हेही लक्षात ठेवलं पाहिजे, हे सगळं करायचं आहे ते मी मगाची जी सुरुवातीला सांगितलं, स्वराज्य मिळालं, पण स्वराज्य मिळण्यासाठी शेवटच्या घटकांपर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, आमदार, खासदार हे यासाठीच आहे, त्या देशातील शेवटच्या माणसांपर्यंत काळजी घ्या. त्याचं घर असेल, त्याचं शिक्षण असेल, त्याचं आरोग्य असेल, त्याची नोकरी असेल, त्या बाबतीत सगळी काळजी घ्यावी. आज सकाळी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भाषण घेतली असेल. स्वसामर्थ्यांचा नारा त्यांनी दिलेला आहे. मग ती आधुनिक प्रकारची शस्त्र असतील, इतर काही गोष्टी असतील, स्वदेशीचा नारा सुद्धा त्यांनी दिला, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला अमेरिकामध्ये 50% आम्ही टॅक्स लावणार, त्यावेळेला त्यांनी सांगितलं स्वदेशीचा नारा. हा स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी आझादीच्या लढाईत दिला होता. आणि मग चरखा चालवून जे आहे
ते कापड खादीचं कापड आपण त्यावेळेला घालत होतो. बाबू गेलोने जे आहे इंग्रजांच्या कापडाच्या ट्रक समोर आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, कापडाच्या होळ्या झाल्या. हे का ते प्रतिकात्मक होतं की आपण आपल्या देशातील जो माल आहे, जे उत्पादन आहे त्याचा आपण उपयोग करतो. इतर देश मदत करत नसतील पण हे विसरता येत नाही, भारत अनेक भाषांचा, अनेक जातींचा, अनेक राज्यांचा, अनेक धर्मांचा असा हा देश आहे. जे एके ठिकाणी बर्फ आहे तर खाली केरळमध्ये ऊन आहे. सगळ्या प्रकारचे जे आहेत धान्य असतील, वस्तू आहेत, बनवतात. पण विज्ञानामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे हे आज प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण जातो आहोत. सिंधूची लढाई आपण पाहिली, त्यांना सुद्धा सगळ्या भारतानं वंदन केलेलं आहे. असे प्रसंग परत घडू नये यासाठी एकच आपल्याला करावं लागेल, भारत बलवान करावा लागेल. कुणाचीही वक्रदृष्टी आपल्या देशाकडे होता कामा. पण ते काम जे आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मागासापासून तर उच्च वर्णीयांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांचंच ते काम आहे, सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. हक्काची जाणीव सगळ्यांना प्रत्येक मिळायला पाहिजे, पण कर्तव्याची जाणीव ही पहिल्यांदा जॉर्ज केनेडी भारताच्या अमेरिकेचे राष्ट्रपती होते. ते हेच म्हणायचे की तुम्हाला देशापासून काय पाहिजे हे तुम्ही सांगता, पण देशाला तुमच्यापासून काय पाहिजे याचा अगोदर विचार करा आणि मग त्या कर्तव्याची जाणीव तुम्ही ठेवा. हक्क आपोआपच तुम्हाला मिळते. ते कर्तव्य आपण पार पाडूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद.